नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा पारंपरिक पद्धतीने चटपटीत कैरीचा तक्कू बनवून दाखवणार आहे। उन्हाळ्यामध्ये भाज्या खाव्याशा वाटत नाही, मग त्यावेळी हा चटपटीत तक्कू पोळीसोबत भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी पण छान लागतो। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये चटपटीत असा तक्कू तयार होतो। चला तर मग मी तुम्हाला तक्कू बनवून दाखवते। तक्कू बनवण्यासाठी मी या अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। तक्कूसाठी कैरी घेताना अशी मोठी आणि कडक कैरी घ्यायची आहे। जी कैरी चवीला कमी आंबट असेल तीच कैरी तक्कूसाठी घ्यायची आहे। या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि सुती कापडाला पुसून घेतलेले आहे। या सर्व कैऱ्यांवरचं देठ मी कट करून घेते। यानंतर आपण पिलरनी या सर्व कैऱ्यांवरचे साल काढून घेणार आहोत। तक्कू बनवताना बरेच जण या कैरीवरचं साल काढत नाही, पण कैरीवरचं साल जर काढलं नाही तर तक्कू लवकर मुरत नाही। त्यासाठी या कैरीवरचं साल काढून घ्यायचं आहे आणि कैरीवरचं साल काढल्याने या तक्कूची चव पण अगदी चटपटीत अशी छान लागते। अशाच प्रकारे मी सर्व कैऱ्यांवरचे साल काढून घेते। तिघही कैऱ्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे। यानंतर आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत। त्यासाठी मी या इथे जाड 2 नंबरची किसणी घेतलेली आहे। या किसणीने आपण कैरी किसून घेऊयात। मी दाखवल्याप्रमाणे कैरी किसून घ्यायची आहे, म्हणजेच मस्त असा लांबसर आपला किस पडेल। तुम्ही पाहू शकता मस्त असा जाडसर आणि लांबसर आपला किस पडलेला आहे। अशाच प्रकारे मी तिघही कैऱ्या किसून घेते। अगदी सोप्या पद्धतीने मुरंबा कसा तयार करायचा आणि वर्षभर मुरंबा टिकण्यासाठी काही टिप्स पण मी त्यामध्ये सांगितलेले आहे। ती पण रेसिपी तुम्ही जाऊन बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तिघही कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहे आणि आपल्या तिघही कैऱ्यांचा छान असा लांबसर किस तयार झालेला आहे। हा किस मी बाजूला ठेवते आणि तक्कूसाठी आपण तडका तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी या पॅनमध्ये 100 ml तेल टाकून घेते आणि हे तेल आपण छान गरम होऊ देणार आहोत। तक्कूसाठी तेल घेताना जरा जास्तच तेल घ्यायचं आहे, कारण तेलामुळेच हा तक्कू वर्षभर टिकतो। तेल कडकडीत गरम झालेला आहे। यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेते आणि मोहरी आपण तेलामध्ये छान तडतडू देणार आहोत। यानंतर आपण या तेलामध्ये हिंग टाकणार आहोत, पण मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा, मगच हिंग टाकायचा, नाहीतर मग हिंग जळतो। या तेलामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकून घेते। हिंग आणि मोहरीमुळे तक्कूची चव अगदी छान लागते। यानंतर आपण हे तेल 10 मिनिटं थंड होऊ देणार आहोत। तेल कोमट झालेलं आहे। या बाउलमध्ये आपण तक्कू बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी या बाउलमध्ये 1 चमचा हळद टाकून घेते, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेते, 1 चमचा मीठ टाकून घेते। यानंतर आपण मिरची पावडरवर कोमट झालेलं तेल टाकून घेणार आहोत। असं केल्याने मिरची पावडरचा कच्चेपणा जातो आणि मिरची पावडर तेलामध्ये छान तळली जाते। तक्कू वर्षभर टिकण्यासाठी अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, म्हणजेच मस्त असा आपला तक्कू वर्षभर टिकतो। तेल मी मिरची पावडरमध्ये टाकून घेतलेलं आहे। हे सर्व मी मिक्स करून घेते। यानंतर आपण यामध्ये किस केलेला होता कैरीचा, तो आपण यामध्ये टाकून घेऊयात। जर तुम्हाला अर्धा किलो कैरीचा किंवा 1 किलो कैरीचा तक्कू बनवायचा नसेल तर तुम्ही अगदी एका कैरीचा पण झटपट याच पद्धतीने तक्कू बनवू शकता। किस मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। किस मी तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। बरेच जण या तक्कूमध्ये गूळ पण टाकतात, पण मला आंबट तक्कू हवा होता म्हणून मी यामध्ये गूळ ॲड केलेला नाही। जर तुम्हाला गूळ टाकायचा असेल तर तुमची कैरी जर कमी आंबट असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 2 चमचे तुम्ही गूळ टाकायचा आहे। जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर अर्धा किलो कैरीसाठी 4 चमचे गूळ या तक्कूमध्ये टाकायचा आहे।
तेल मी किसमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते पण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे तेल आपण किसमध्ये पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला हा तकू 1 किलो प्रमाणामध्ये बनवायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तेल मी किसमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। पारंपरिक पद्धतीने चटपटीत असा आपला तकू तयार झालेला आहे। तकू वर्षभर टिकण्यासाठी काचेच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि जेवढा किस असेल त्याच्या 1 पेर वरती आपल्याला तेल ठेवायचं आहे, म्हणजेच आपला तकू मस्त असा वर्षभर टिकतो। माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण हा तकू घरी तयार करून बघा। तुमचा तकू कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।